जलजीवन मिशन अंतर्गत 2021 मध्ये ग्रामसभेची मान्यता न घेता त्रुटीयुक्त सर्वेक्षणातून कामे मंजूर केल्यामुळे आज जलजीवन मिशनचे जिल्ह्यातील कामे अपूर्ण राहिले। येणाऱ्या काळामध्ये जलजीवन मिशनच्या कामांना परिपूर्ण प्रस्तावांसह नव्याने मान्यता घेण्यात येणार असून त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले। त्याच जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीमध्ये बोलत होते। या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी नतीशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे, जलजीवन मिशनचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी बैठकीस उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर गावित म्हणाले, वर्ष 2021 मध्ये ही योजना मंजूर करण्यात आली आहे। डिसेंबर 2021 मध्ये या योजनेसाठी सर्वे पूर्ण करून त्यावेळी वर्षभरामध्ये अत्यंत घाईमध्ये मंजुरी घेण्यात आली। तसेच शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्यासाठी ग्रामसेवा घेण्यात आली नाही। त्यामुळे बहुतेक ठिकाणी वस्ती आणि घरे या योजनेतून राहून गेली आहे। परिणामी अशा ठिकाणी कंत्राटदार जेव्हा ही कामे करण्यासाठी गावात गेली तेव्हा नागरिकांनी राहिलेले घरे आणि वस्त्या निदर्शनास आणून देत काम करण्यास विरोध केला। त्याबरोबरच या कामांना जुन्या DCR प्रमाणे मान्यता असल्यामुळे कंत्राटदारांनी कामे सोडून दिली आणि काही कंत्राटदारांनी कामे पूर्ण केली नाहीत। ते पुढे म्हणाले की तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं असतं तर ही कामे परिपूर्ण स्वरूपात नियमानुसार मंजूर करता आली असती। त्यामुळे या योजनेची कामे अपूर्ण राहिली आहेत। काही कशाबशा पूर्णत्वास आल्या। या कामातील दिरंगाई आणि अपूर्णतेसाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे काम सध्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सुरू असून या संदर्भात मंत्रालयामध्ये सचिव स्तरावर वस्तुस्थितीदर्शक बैठकाही जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने झाल्या आहेत। सद्यस्थितीमध्ये राहून गेलेली घरे वस्त्या यांच्यासाठी नव्या DCR प्रमाणे विद्युतीकरण, नळ योजनेचे बांधकाम आणि ही कामे करत असताना रस्त्यांची करावी लागणारी डागडुजी यासह प्रस्ताव सादर केले जात आहे। त्यासाठी शासनाची पुन्हा मान्यता घेऊन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण केली पाहिजे। यामध्ये 50% निधी केंद्र सरकारचा असून 50% निधी राज्य शासनाचा आहे। आदिवासी क्षेत्रातील हा 50% निधी आदिवासी विकास विभागामार्फत दिला जात असतो। या योजनेमध्ये आलेले सर्व नवीन प्रस्ताव देखील महिनाभरामध्ये सचिव आणि मंत्री स्तरावर मान्यता घेऊन पूर्णत्वास नेल्या जातील। कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असंही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले। जे सुटून गेलेले पाडे, वस्त्या, त्याचबरोबर त्याच्यामध्ये विजेचं एस्टिमेट त्याचा समावेश न करणं किंवा जे काही आपण गावामध्ये न टाकणार आहोत तर त्या ठिकाणी जे खोदकाम झालं असेल त्या ठिकाणी न टाकल्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणं, या सर्वांचं एस्टिमेट करून आपण सबमिट करायला सांगितलं आहे। त्याच्यामुळे हे जेव्हा सर्व सबमिट होईल त्यावेळेला मंजुरी आम्ही शासनाकडून घेऊ आणि हे सर्व पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी पूर्ण करू। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर, नंदुरबार।